आपण पाहतात महाराष्ट्रातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। कोकणात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व मावळ हे 3 लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहेत। रायगड लोकसभेचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचे नाव पुन्हा यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे। पण असं असतानाही भाजपकडून मात्र त्याला जाहीरपणे विरोध करत धैर्यशील पाटील यांचा भावी खासदार असा उघडपणे उल्लेख यापूर्वी करण्यात आला आहे। महाविकास आघाडीकडून अनंत गीते यांना उमेदवारी जाहीर केली आहे। महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही, त्यामुळे महायुतीकडून उमेदवार कोण याची चर्चा असली तरीही रायगड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील तटकरे व अनंत गीते यांची लढत तुल्यबळ होईल असा प्राथमिक अंदाज आहे। रायगड लोकसभा मतदारसंघात गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर जाधव वगळता सगळ्या विधानसभेवर शिवसेना भाजप युतीचे वर्चस्व आहे। अशातच भाजपकडून धैर्यशील पाटील यांचे नाव समोर आले आहे। वर्षभरापूर्वी पारंपरिक शेकापचे असलेले माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांना दक्षिण रायगडची जबाबदारी देत भाजपकडून रायगड लोकसभेचे भावी उमेदवार म्हणून लॉन्च करण्यात आले। त्यामुळे रायगड लोकसभेत महायुतीकडून सुनील तटकरे व धैर्यशील पाटील ही 2 नावे चर्चेत आहेत। या महायुतीमध्ये हे वाद सुरू असतानाच आता महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचे नाव महाड येथील युवा सेनेकडून भावी खासदार असा उल्लेख करत चर्चेत आणले। रायगड स्वाभिमान ब्युरो रिपोर्ट, रायगड। आपल्या जिल्ह्यातील सर्वप्रथम ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।